मोदी जी, आपने इंस्टाग्राम लाइव करते वक्त ही दिखा दिया था कि आपके दिल में इन ऐसे टपोरी छपरी बिगड़ेल बच्चों के लिए कोई खटास नहीं है। आपने तो सबको ही माफ़ कर दिया था, मगर इसे माफ़ नहीं करना। अगर आप इन जैसों को माफ़ करोगे तो मैं आपको माफ़ नहीं करूँगा, मैं आपको माफ़ नहीं करूँगा। क्योंकि बात सिर्फ आपके सम्मान की नहीं है, इस देश के सम्मान की है। हगले पहिले, तर हे वाक्य कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना. अहो, हे तर आपल्या CJPच्या आंदोलनातल्या एका नीटची एक्झाम देऊ न शकलेल्या दुःखात 90 ml नीट मारलेल्या गटारगंगेची ही दरपोक्ती आहे, हे वाक्य आहे. यांच्या स्टाईलमध्ये बोलायचं तर भाईसाब जबरदस्त, एकदम जबरदस्त. कसली फेमस झाली होती ही बाया, नाही का? काय काय बोलत होती आणि काय त्या बोलण्याला सुमार नव्हता. पण हे आपल्या या अतिशहानपणाच्या रिॲक्शन्स पुढे काय होणार हे कळाल्यानंतर ही जी कोण होती ना, ले पटले वटलेवाली, ती स्वतःच पळाली. हिला अगदी प्रेमानं विचारायला हवंय, का ग बाया, का पळालीच? आता घरातही राहायला घाबरते ती, घरूनही गायब आहे. आधी तर सापडतच नव्हती. बजरंग दलवाले शोधायला निघाले, एक एक कडी जुळवत पोचले नोएडाला, या छम्मक छल्लोच्या घरी, पण ती घरून गायब आहे. क्यों? अब क्या हुआ? सेंट्रल दिल्लीच्या भर रस्त्यात उभी राहून आमच्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल आणि एका परदेशी पंतप्रधानांबद्दल काय वाटेल ते बोलत होती. या मुलीला तुम्ही तर सगळे ओळखतच असाल, नाही का? ओळखणारच, कारण हिला सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा भयंकर किडा चावला होता. आणि त्यासाठी हिनं कसली भाषा वापरली होती, अतिशय खालच्या दर्जाची आणि अश्लील. आंदोलनात हिंसाचार करणाऱ्यांना पकडलं जाऊ लागलं, जे घाणेरडे वागले बोलले त्यांच्या अकला ठिकाणावर आल्या. पण ही गटारगंगा मात्र कुठे सापडत नव्हती. ना तिचा उगम कुठून झाला तो सापडत होता, ना तिच्याबद्दल काही माहिती मिळत होती. पण दुर्दैव बघा तिचं, ती तिच्याच कर्तृत्वामुळं एवढी फेमस झाली होती की तिचा शोध सुरू झाला आणि नोएडात ती जिथं राहत होती तिथल्याच लोकांनी तिचा ठाव ठिकाणा उघड केला. आता या बहादूर मुलीचं नाव काय तर रुचिका सिंग. उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये राहणारी ही लहानशी दिसणारी पण प्रत्यक्षात लहान बिहान काही नसलेली 25 वर्षांची घोडी आहे. शेखर चहल आणि रोहित शर्मा या समाजसेवकांनी या रुचिका मॅडमवर आता एक FIR दाखल करायला लावलाय, आणि तो तसा झालाही आहे. FIR दाखल झालाय. आता नोएडा पोलिसांच्या हाती हे प्रकरण सोपवलं गेलेलं आहे. दिल्ली बॉर्डरवर असलं तरी नोएडा UPत येतं, त्यामुळे आता हिला कळेल दाल आटे का भाव क्या होता है आणि कायद्याचा हिसका काय असतो. आणि तर कायदा जर योगींच्या राज्यातला असेल तर काय विचारता सोय नाही. पण आपला आजवरचा अनुभव काय सांगतो आपल्याला, तर आता काय होऊ शकतं, म्हणजे काय होईल. 1-2 दिवसात ही हात जोडून समोर येईल, मेरा ऐसा कोई इंटेंशन नहीं था, मेरी गलती हो गई, मुझे माफ कर दो, माझा काही असा उद्देश नव्हता, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा, हे रडगाणं ती गाईल. आणि आपण नेहमीप्रमाणे चांगल्या मनाने हिला माफही करून टाकू, जाने दे बच्ची आहे. पण आपण कोण लागून गेलो हिला माफ करणार आहे? अहो, हिने फक्त आपल्या देशाच्या पंतप्रधानांबद्दलच भर रस्त्यात उघडपणे वाईट विधानं केली नाही आहेत, तर त्यासोबत अजून एक मोठी चूक केलेली आहे. हिनं इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दलही अत्यंत घाणेरडी, अश्लील आणि मानहानिकारक विधानं केलीत. दोन्ही देशप्रमुखांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल चुकीच्या गोष्टी जोडून स्वतःचा पोरकटपणा दाखवलाय. आहे 25 वर्षाची. उस लौड़े के अंदर से उठ जाओ भाई, उठ जाओ प्लीज, हम भीख मांग रहे भाई, उठ जाओ, निकल जाओ, इस लौड़े के नीचे से निकल जाओ भोसड़ी के, और जो घुसा हुआ है मेलोडी की चूत के अंदर निकल जाओ, उसके बाहर से बहन के लौड़े. असं काही मनाला येईल तसं बोलायला काय जातंय म्हणायचं. पण तुम्हाला याचं गांभीर्य माहिती आहे का? भारतीय कायद्यानुसार, म्हणजे आता जी BNS भारतीय न्याय संहितेनुसार, कोणत्याही परदेशी पंतप्रधानांची किंवा राष्ट्रप्रमुखांची अशी जाहीर बदनामी करणं हा गंभीर गुन्हा आहे. आणि यासाठी 2 वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. या पोरीचा अवतार पाहिलात ना तुम्ही, त्या व्हिडिओत दिसतंय सगळं.
एकंदरच चालचलन, हावभाव, भाषा आणि हातवारे बघून असं जाणवत होतं की हिला खूप हौस होती व्हायरल व्हायची. व्हायरल झाली मग व्हायरल. मग त्यासाठी काय बोलायचं, कोणाबद्दल बोलायचं, कसं बोलायचं याचं मात्र भान नव्हतं तिला. आता जेव्हा कायदा आपली ताकद दाखवेल ना, तेव्हा त्या दिवसाचा तिला पश्चाताप नक्कीच होईल. पण शक्यता याची जास्त दाट आहे की हिचा सुद्धा माफीनामा येईल, हात जोडून डोळ्यातून आसवं गाळून वगैरे. पण माझं मन हिला माफ करणार नाही, कधीच करणार नाही. मोदीजींनीही करू नये, कारण यांच्यासारख्यांची अवकात नसताना हे हे एवढं टोक गाठतात. यांच्या चुकीला माफी नहीं. मोदी जी, आपने इंस्टाग्राम लाइव करते वक्त ही दिखा दिया था कि आपके दिल में इन ऐसे टपोरी छपरी बिगड़ेल बच्चों के लिए कोई खटास नहीं है. आपने तो सबको ही माफ़ कर दिया था, मगर इसे माफ़ नहीं करना. अगर आप इन जैसों को माफ़ करोगे तो मैं आपको माफ़ नहीं करूँगा. मैं आपको माफ़ नहीं करूँगा, क्योंकि बात सिर्फ आपके सम्मान की नहीं है, इस देश के सम्मान की है. और जो देश अपना सम्मान खो जाता है ऐसे बिगड़ेल औलादों की वजह से, जिसे हम जेनजी कहते हैं, वो सम्मान कभी वापस लौट के नहीं आता. आणि आम्ही सन्मानानं जगणारे आहोत महाराष्ट्रातले मराठे. माफ करू नका, अजिबात माफ करू नका, नाहीतर खरोखरच मी माफ करणार नाही तुम्हाला. धन्यवाद.